हॅलो, मी सुषमा. माझ्या मैत्रिणींचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आत्तापर्यंतच्या आपल्या क्लासमध्ये 1 टक ब्लाऊज, 4 टक ब्लाऊज, प्रिन्सेस कट असे ब्लाऊज झालेले आहेत. पुढे आपण कटोरी ब्लाऊज शिकणार आहोत. तर मी ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आणि कसा डायग्राम करायचा आहे हे मी शिकवलेले आहे. तर नवीन शिकते वेळेस तुम्हाला टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे, तर याला प्रॉब्लेम येत असेल तर मी छातीनुसार टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे हे मी आज सांगणार आहे. तर बघा, आणि शरीरावरून कसा टक्स पॉईंट काढायचा आहे हे पण मी नंतर सांगणार आहे. कधीतरी शरीरावरून माप कसं घ्यायचं आहे हे पण मी दाखवणार आहे. तर आता बघा, छातीनुसार टक्स पॉईंट किती घ्यायचं आहे हे मी सांगते. तर इथे मी लिहिते, तसं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला. तर इथे टक्स पॉईंट, इथे मी लिहिते टक्स पॉईंट किती घ्यायचं आहे. तर टक्स पॉईंट किती घ्यायचं आहे, किती छातीला, इथे मी कॉलम बनवते, छाती आणि टक्स पॉईंट आणि छातीनुसार हाईट किती असते ते पण लिहिते. तर इथे बघा, छाती, इथे पॉईंट आणि इथे ब्लाऊज उंची, ब्लाऊज उंची. तर बघा, छाती जेव्हा 28 असते, 28 ते 30, छाती जेव्हा 28-30 असते तेव्हा आपल्याला पॉईंट किती घ्यायचा आहे, 9.50 म्हणजे 9.5 घ्यायचं आहे. आणि हाईट किती घ्यायची आहे, 12.5, 12, 12.5 म्हणजे ऑब्लिक केले तुम्ही 12 घेऊ शकता किंवा 12.5. आणि तुमच्याजवळ जर मापाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही त्याप्रमाणे हाईट घ्यायची आहे. तर इथे बघा, 32-34 छाती असेल तर पॉईंट किती घ्यायचा आहे, 10/10 म्हणजे तुम्ही 32ला 10 घेतला तर 34ला 10.5 घ्यायचं आहे. आणि ब्लाऊजची हाईट घ्यायची आहे 13-13.5. त्यानंतर 36-38 छातीला, 36 आणि 38 छातीला हाईट घ्यायची 11-11.5. हे ऑब्लिकचं चिन्ह आहे. आणि हाईट किती घ्यायची आहे, 13.14. ठीक आहे. त्यानंतर बघा, 40, 42 आणि 44. 44 ही क्वचितच असते. तर त्याला किती टक्स पॉईंट घ्यायचं आहे, 11.75. 11.5 घेऊ शकता किंवा 11.25. तर त्याला हाईट किती घ्यायची, तुमच्याजवळ जर हाईटचं माप असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घ्यायचे. छातीनुसार हाईट वाढत जाते आणि टक्स पॉईंट पण वाढत जातो. तर त्याप्रमाणे मी हाईट दिली आहे, किती ब्लाऊजची उंची आहे त्याप्रमाणे. तर 14-14.5 घेऊ शकता. त्यानंतर हे झाली टक्स पॉईंटची मापं. तर हा टक्स पॉईंट कुठून घ्यायचा आहे, इथे बघा मी डायग्राम केला आहे. तर इथे मी डायग्राम केला आहे. जेव्हा टक्स पॉईंटची हाईट आपण मोजतो, आपण जेव्हा डीप नेक करतो तेव्हा आपला शोल्डर डाऊन या साईडला असतो. तर हा आपला अर्धा इंच ते 3 पॉईंटचा डीप नेकनुसार आपण हा डाऊन केलेला असतो. तर इथून आपण, ही स्ट्रेट लाईन आहे, तिथून टक्स पॉईंट मोजला तरी चालू शकतो. जेव्हा आपण कॉलर नेक, बोट नेक, बंद नेक शिवतो ना, तेव्हा आपल्याला ह्या साईडने शोल्डर डाऊन करायचा असतो. तर हा डाऊन आपला 1 इंच, पाऊण इंच असा असतो, हा जास्त डाऊन असतो. तर आपल्याला ह्याची हाईट कुठून मोजायची आहे, टक्स पॉईंटची हाईट इथून मोजायची. म्हणजे जो आपण डाऊन केला ना त्याच्या खालून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. हाच याप्रमाणेच घ्यायचा आहे, ह्या छातीप्रमाणेच घ्यायचा आहे. तर तो इथून घ्यायचा आहे.
शोल्डर डाऊन केले ना तिथून मोजायचं आहे खालच्या साईडला, आणि डीप नेक असेल तर वरून मोजला तरी चालेल, कारण तिथे थोडाच डाऊन केलेला असतो, ह्या साईडला जास्त असतो. हा तर मी दाखवला नाही आहे. कॉलर नेक, बोट नेक मी दाखवला नाही आहे. कॉलर नेक, बोट नेक असेल तेव्हा शोल्डर डाऊन केल्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट तिथून हाईट घ्यायची आहे त्याची. तर त्यानंतर बघा आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे, प्रिन्सेसचा टक्स किती घ्यायचा आहे छातीनुसार, तर ते मी सांगणार आहे. तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्यानंतर बघा हे झालं टक्स पॉईंट किती घ्यायचं आहे, छातीनुसार टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे. तर आता आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज जेव्हा शिवत असतो तेव्हा टक्स कितीचा घ्यायचा आहे, जो खालचा आपला टक्स असतो ना, इथे डायग्राममध्ये मी दाखवला आहे, हा जो टक्स असतो तो किती घ्यायचा आहे ते बघायचं आहे. तर छातीनुसार किती घ्यायचा आहे तो पण मी सांगणार आहे आता. तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे, हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे मी प्रिन्सेस कट ब्लाऊज जेव्हा शिवत असतो तेव्हा टक्स खालचा किती घ्यायचा आहे ते मी सांगते. तर इथे मी लिहून ठेवते, प्रिन्सचा टक्स. तर हा टक्स कुठून घ्यायचा आहे, हा जो आपला डायग्राम केलेला आहे इथे बघा, हे जे आपण अर्धा इंच ह्या साईडला घेतो जेव्हा कटिंग करते वेळेस, डायग्राम करते वेळेस, टक्स पॉईंट वरून इथून आपण स्ट्रेट लाईन करतो आणि इथून अर्धा इंच घेतो, ते सोडून द्यायचे, तिथून मोजायचं नाही. ही जी स्ट्रेट लाईन आहे तिथून आपला टक्स पॉईंट पकडायचा आहे. तर हे अंतर मी सांगते, हे सोडून द्यायचे. तर इथे मी लिहून तसंच देते की प्रिन्सचा टक्स अर्धा इंच सोडून. तर अर्धा इंच सोडून किती घ्यायचं आहे ते मी सांगते. तर इथे मी लिहिते छातीनुसार घ्यायचं आहे, तर छाती किती असते ते लिहिणार आहे, आणि इथे टक्स किती घ्यायचं आहे ते लिहिते. तर बघा छाती 30 असेल तेव्हा आपल्याला टक्स किती घ्यायचं आहे, 1.25 घ्यायचं आहे. जेव्हा छाती 32 असेल तेव्हा टक्स घ्यायचा आहे 1.50 म्हणजे 1.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर बघा छाती 34 असेल तेव्हा टक्स पॉईंट 1.75 घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये अंतर बघा पाव इंचाचं प्लस होत जाते. त्यानंतर बघा 36 जेव्हा छाती असेल तेव्हा 2 घ्यायचं आहे. 38 असेल तेव्हा 2.25 घ्यायचं आहे, आणि 40 असेल तेव्हा 2.50 घ्यायचं आहे. 42 असेल तेव्हा 2.75 घ्यायचं आहे, आणि 44 असेल तेव्हा 3 इंच घ्यायचं आहे. हा जो टक्स आहे ना तो प्रिन्सचा खालच्या साईडचा किती घ्यायचा आहे हे मी सांगितलेलं आहे. हे पण कन्फ्युजन असतं की आपण किती टक्स घ्यायचा आहे, एवढ्या छातीला हा एवढा टक्स घ्यायचा आहे. तर अर्धा इंच हे मी इथे लिहून ठेवलं आहे, अर्धा इंच सोडून तुम्हाला टक्स द्यायचा आहे. तर हा अर्धा इंच सोडून द्यायचं आहे, जो आपण खालच्या साईडला जे आतल्या साईडला माप घेतलेलं असतं अर्धा इंच ते सोडून द्यायचे, आणि ते सोडून दिल्यावर आपल्याला पुढच्या साईडला हा टक्स घ्यायचा आहे. तर ह्याला टक्स म्हणतात, आणि हा जो वरचा आहे याला टक्स पॉईंट म्हणतात. हा आपण टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे तो दाखवला आहे, ब्लाऊजचा किती छातीनुसार किती घ्यायचा आहे तो. जसजशी ब्लाऊजची छाती वाढत जाते तसतसा हाईट पण वाढत जाते आणि टक्स पॉईंट पण वाढत जातो. छातीनुसार टक्स पॉईंट घ्यायला हे शरीरावरून घ्यायचं आहे. तर तो कसा घ्यायचा आहे ते फक्त मी सांगते आहे. तर शोल्डरवर मेजर टेप लावायची, आणि जिथं आपल्या छातीचा उभार जास्त असतो तिथं आपला टक्स पॉईंट असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. तेवढ्या हाईटपर्यंत
टक्स पॉईंट घ्यायचा आहे प्लस त्यामध्ये अर्धा इंच करायचे, कारण आपण शिलाईसाठी मार्जिनला पकडणार आहे म्हणून. तर तसा घेऊ शकता किंवा हे मी दिलेले आहेत किती छातीला किती टक्स पॉईंट येणार, तर असा तुम्ही घेऊ शकता आणि कटिंग करू शकता. तर तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल किती छातीला किती टक्स पॉईंट घ्यायचं आहे आणि किती टक्स घ्यायचं आहे ते पण मी सांगितलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्ही टक्स पॉईंट घ्यायचं आहे आणि टक्स घ्यायचं आहे आणि कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे. तुमचा ब्लाऊज बरोबर येणार आहे. मला कमेंटमध्ये सांगा ब्लाऊज तुमचा ठीक आला आहे की नाही ते. त्यानंतर बघा आकृतीकडे वळूया. मी तुम्हाला हा जो टक्स आहे तो कसा काढायचा आहे ते मी थोडक्यात सांगते, तुम्हाला आकृतीप्रमाणे सांगते. इथे बघा ही आकृती काढलेली आहे. आपण प्रिन्सेस कटचं असं डायग्राम तयार करतो. तर मी जेव्हा ब्लाऊजवरून माप घेते तेव्हा मी तुम्हाला शिकवले की फक्त चेस्टचं माप घ्यायचं आहे आणि कंबरचं माप घ्यायचं आहे, म्हणजे छातीचं माप घ्यायचं आहे आणि छातीनुसार माप कशी मुंड्याची वगैरे घ्यायची ते शिकवलं आहे आणि कंबरेचा घेर शिकवलं आहे. तर तुम्हाला जेव्हा बॉडी मेजरमेंटप्रमाणे माप घ्यायची असतात तेव्हा कसं माप घ्यायचं आहे, इथे हे पण माप घ्यायचं आहे. ह्याला अप्पर चेस्ट म्हणतात. हे सगळ्यात मोठा घेर असतो, इथे आपला छातीचा उभार असतो त्याला चेस्ट म्हणतात. म्हणजे ही छाती झाली, ही अप्पर चेस्ट झालं. हा काखेतून घ्यायचा आहे, मेजर टेप काखेतून ठेवून गोल आकार, ह्याला अप्पर चेस्ट म्हणतात, ह्याला चेस्ट म्हणतात, ह्याला वेस्ट म्हणतात. हे तर माहितीच आहे तुम्हाला. कंबर आणि छाती हे तुम्हाला माहिती आहे. तर हे माप तुम्हाला जेव्हा काढता येईल तेव्हा तुम्हाला हा टक्सचा अंतर कळणार आहे. तर हा टक्स कोण कोण घेतच नाही आहे, तर हा टक्स घ्यायचा आहे. मी जे सांगते त्याप्रमाणे जर तुम्हाला टक्सचं माप काढता आलं ना की मग तुम्हाला चार्टची काही गरज लागणार नाही. तर हा जो अर्धा इंचाचा मी टक्स सांगितला आहे हा कुठल्याही छातीला मी अर्धा इंच सांगितलेला आहे. जेव्हा तर बघा मी इथे 36 लिहून ठेवले. हे जे माप असतं जेव्हा 36, तर हा जो अप्पर चेस्ट आहे म्हणजे काखेतून गोल जे माप घ्यायचं आहे आपल्याला बॉडी मेजरमेंटप्रमाणे, म्हणजे हा जे टक्स कसा काढायचा आहे ते मी सांगते. तर इथलं माप घ्यायचं आहे आपल्याला, इथलं माप घ्यायचं आहे. हे आपलं छातीचं माप आहे, हे आपलं काखेतून अप्पर चेस्ट माप आहे. तर इथलं माप 2 इंचाचा फरक येऊ शकतो, कधी कधी 1 इंचाचा येतो, कधी कधी येतच नाही आहे. तर इथून टक्स कसा घ्यायचा आहे ते मी सांगते, थोडक्यात सांगते. तर बघा याच्यामधून हा वजा करायचा आहे आणि जेवढं राहणार आहे ते दोन्ही साईडला आपला टक्स येणार आहे. इकडे अर्धा येणार आहे आणि इकडच्या साईडला अर्धा येणार आहे. तर बघा तो कसा डिवाइड करायचा आहे ते नंतर बघू आपण, पण मी आपलं सांगते तुम्हाला. तर हे जे मोठं माप असतं आपला इथे छातीचा उभार असतो, तर हे चेस्टचं माप आहे. आणि इथे कंबर पण आपली 3 इंचाने वगैरे कमी असते, म्हणजे 36 असेल तर 34 असू शकते किंवा 33 पण असू शकते. ठीक आहे. तरी हा मोठा असतो भाग आपला, मधला जो छाती जी उभार असते तो मोठा असतो. हा त्यापेक्षा थोडा छोटा असतो, हा मोठा असतो, हा त्यापेक्षा भाग छोटा असतो आणि हा कमरेचा भाग छोटा असतो. जसा हा काढलाय तसाच इथला पण टक्स काढायचा आहे. जेव्हा तुम्हाला हे दोन्ही टक्स काढता येईल तेव्हा चार्टचा काही उपयोग होणार नाही, तो काही गरज नाही. तर बघा हा जो टक्स आहे याचं माप मी तुम्हाला कसं काढायचं आहे ते इथे हा जो टक्स आहे तो कसा काढायचा आहे तो इथे मी सांगितलं आहे चार्टप्रमाणे. आणि हा तुम्हाला अर्धा इंचच घ्यायचा आहे. तर हा जसा मायनस करून काढायचा आहे आणि दोघांमध्ये डिवाइड करायचा आहे तो, आणि हा पण तसाच मायनस करायचा आहे आणि दोन्ही साईडला डिवाइड करून हा पण तसाच काढायचा आहे. तर असं टक्सचं अंतर काढायचं असतं. तर तुम्हाला हे पुढे येणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही याप्रमाणे कटिंग करायचं आहे आणि स्टिचिंग करायचं आहे, म्हणजे तुमचा ब्लाऊज बरोबर येणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी प्लेलिस्ट लावली आहे माझ्या क्लासची, तर शून्यापासून क्लास आहेत. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा काही कळालं नसेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे.